Welcome to Zadov's Mathematics Academy Hingoli. In the previous session, we study about how to find the derivatives of sin x using a first principle. आधीच्या सेशनमध्ये आपण पाहिलं होतं की sin x चा डेरिव्हेटिव्ह हा कसा काढायचा फर्स्ट प्रिन्सिपलने. माझे जर व्हिडिओज तुम्हाला जर आवडले असतील तर प्लीज सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि प्लीज शेअर करायचं विसरू नका. या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत काही बेसिक एक्झाम्पल्स डिपेंड ऑन द लॉगॅरिथमिक फंक्शन्स, एक्सपोनेन्शियल फंक्शन्स की डेरिव्हेटिव्स कशी काढायचे, जे साधे साधे जे एक्झाम्पल्स आहेत. ओके, तर आपण 2-4 एक्झाम्पल्स पाहणार आहोत की इथे दिलेले आहेत आपल्याला. ओके, याचे आपण डेरिव्हेटिव्स काढूया. ओके, पहिलं एक्झाम्पल आहे y इज इक्वल्स टू रूट एक्स. ओके, वी हॅव टू फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ y इक्वल्स टू रूट एक्स. ओके, सो फर्स्ट काय करायचं आपल्याला, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. आपल्याला y इक्वल्स टू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. ओके, तर काय होणार, y इक्वल्स टू, सो डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू एक्स, दॅट इज dy बाय dx इक्वल्स टू d बाय dx ऑफ रूट एक्स. आपल्याला रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. डायरेक्टली रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण काढू शकत नाही, तसा फॉर्म्युला आहे रूट एक्सचा, दॅट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इज 1/2 रूट एक्स. बट आपल्याला याचा फॉर्म्युला नेमकं रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा रूट एक्स कसा येतो ते आपण स्टेप बाय स्टेप काढूया. ओके, तर आपण जर तुम्हाला जर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर काढायचा असेल तर सर्वात आधी तुम्हाला सर्डची व्हॅल्यू माहीत पाहिजे. सर्ड्स म्हणजे काय, आता इथे तुम्हाला जे रूट दिसते, द व्हॅल्यू ऑफ धिस सर्ड इट इज 1/2. ओके, तर आपण काय करूया, स्टार्टिंगला सर्ड आपण रिमूव्ह करूया. ओके, सो फर्स्ट वी रिमूव्ह दिस सर्ड्स, दॅट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर 1/2. काय केलं आपण, सिम्पली रूट काढून टाकला आणि एक्स्ट्रा वगैरे काय टाकलं, 1/2 टाकलेला आहे. आणि वी नो दॅट इन प्रिव्हियस सेशन वी सी दॅट द फॉर्म्युला ऑफ एक्स रेज टू एन, दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेज टू एन, इट इज एन एक्स टू द पॉवर एन मायनस 1. तो फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहोत. तर इथे एन काय असणार आहे, व्हॉट इज एन हियर, n is equals to 1/2. So it is 1/2 x to the power 1/2 minus 1. काय केलं आपण, x to the power n चा फॉर्म्युला इथे आपण यूज केलेला आहे. इथे n ची व्हॅल्यू काय आहे, इथे n ची व्हॅल्यू 1/2 आहे आणि इथे फॉर्म्युला मी काय होणार, मग 1/2 x चा पॉवर 1/2 minus 1 दॅट इज इक्वल्स टू 1/2 x चा 1/2 minus 1 इट इज -1/2. आणि आता आपण काय करणार आहे, एक्स टू द पॉवर -1/2 आहे, तर आपण डिनॉमिनेटरला शिफ्ट करणार आहोत. ओके, तर मग काय होणार, 1/2 1/x पॉवर 1/2. सिमिलरली जसं आपण इथं रूट काढून एक्सचा पॉवर 1/2 केलं होतं, तसं आपण इथं काय करणार, एक्सचा पॉवर 1/2 जे होता तर आपण काय करणार, रूटमध्ये शिफ्ट करणार आहोत. ओके, तर मग काय होणार सांगा, इट इज 1/2 रूट एक्स. सो द डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इज 1/2 रूट एक्स. सो please pause the video and take a screenshot. Now we see a second example. Okay, what is second one? Second one is y equals to cos of 2x plus 3. ओके, तुम्हाला तर फॉर्म्युला माहितीच आहे, cos x चा डेरिव्हेटिव्ह हा मायनस साइन एक्स असतो. ओके, सो डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x we get. So dy by dx equals to d by dx of cos of 2x plus 3. ओके, फॉर्म्युला काय आहे cos x चा, cos x चा फॉर्म्युला आहे मायनस साइन एक्स. ओके, तर मग cos x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, मायनस साइन एक्स, पण इथे x काय आहे, हियर x is 2x plus 3. रिमेंबर दॅट हियर वी यूज ओनली द डेरिव्हेटिव्ह ऑफ cos, दॅट इज cos चा डेरिव्हेटिव्ह हा मायनस साइन एक्स आहे, पण मी या एक्सचा डेरिव्हेटिव्ह अजून काढलेला नाही आहे. सो इंटू मध्ये याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विसरू नका, दॅट इज 2x plus 3. नाव दिस मायनस साइन ऑफ 2x plus 3 ॲज इट इज, आणि ह्या 2x चा डेरिव्हेटिव्ह हा 2, 2x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 2, आणि 3 तर कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय असतो 0 असतो, त्यामुळे काय होणार, फक्त इथे सिम्पली -2, सॉरी इट इज 2, तर काय असेल -2 टाइम्स साइन ऑफ 2x plus 3. सो cos of 2x plus 3 चा डेरिव्हेटिव्ह काय असणार, -2 टाइम्स साइन ऑफ 2x plus 3. प्लीज पॉज द व्हिडिओ and take a screenshot. Next example is 4 to x. Okay, so third one is 4 to x. So let y equals to 4 to the power x and differentiate y with respect to x we get. आता इथे बघा, y इक्वल्स टू 4:x. सर्वात आधी मित्रांनो तुम्ही समजून घ्या की फॉर्म कोणत्या पद्धतीचा आहे. जोपर्यंत तुम्हाला डेरिव्हेटिव्हमध्ये फॉर्म समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढणं थोडंसं हार्डच वाटेल. ओके, तर इथे फॉर्म कोणता आहे, नाव हियर द फॉर्म ऑफ द गिवन फंक्शन इज a to the power x. ओके, द फॉर्म ऑफ गिवन एक्झाम्पल इज a to the power x.
and we know that the derivative of a to the power x, okay, the derivative of a to the power x is a to the power x into log a. आता या एक्झाम्पल मध्ये आपण काय करणार आहोत, सिम्पली a to the power x चा फॉर्म अप्लाय करणार आहोत, दॅट इज a raised to x into log a. So dy by dx equals to d by dx of 4 to the power x. Therefore dy by dx equals to, it is 4 to the power x into log of 4. काय केले मी इथे, फक्त इथे मी a raised to x चा फॉर्म अप्लाय केलेला आहे, a raised to x into log a. a ची व्हॅल्यू काय बघा इथं, compare this a raised to x, okay, compare this a raised to x, a raised to x, compare this a raised to x. Now here a equals to what, 4, and we know that the derivative of a raised to x is a raised to x into log a. मग a ची व्हॅल्यू किती आहे, 4, मग काय होणार, 4 raised to x into log 4. Okay, please pause the video and take a screenshot. Next example is y equals to log of 3x minus 2. Okay, so differentiate y with respect to x we get. आता पहा, जसं आधीच्या एक्झाम्पलमध्ये ए रेस टू एक्सचा फॉर्म होता, आधीचा एक्झाम्पल हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवर डिपेंड होता, त्याच्या आधीचा एक्झाम्पल हा अल्जेब्रिक फंक्शनवर डिपेंड होता. सो सिमिलरली दिस एक्झाम्पल डिपेंड ऑन लॉगरिथमिक फंक्शन्स. ओके, आणि आपल्याला माहिती आहे द डेरिव्हेटिव्ह ऑफ, वी नो दॅट द डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इट इज 1 अपॉन एक्स. Okay, so simply dy by dx equals to d by dx of log of 3x minus 2, and we know that the derivative of log x, log x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, log x चा डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन x मध्ये, म्हणजे काय, जो काही x लॉगच्या समोरची टर्म आहे, ओके, लॉगच्या जे काही समोर आहे ते कुठे येणार, 1 अपॉन मध्ये येणार, म्हणजे काय, 1 अपॉन 3x मायनस 2. आपण इथे फक्त लॉग फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे 1 अपॉन एक्स मध्ये, पण या एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढलेला नाही आहे. सो इंटू मध्ये याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विसरू नका, दॅट इज 3x मायनस 2. नाउ द डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x इज, 3x चा डेरिव्हेटिव्ह हा 3, ओके, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा 0च असतो. ओके, त्याच्यामुळे फक्त काय येणार, 3 डिवायडेड बाय 3 मायनस 3x मायनस 2. सो सिम्पल, y इक्वल्स लॉग ऑफ 3x मायनस 2 असेल तर डेरिव्हेटिव्ह काय येणार, 3 अपॉन 3x मायनस 2. Okay, please pause the video and take a screenshot. Okay, next one is e to the power 2x plus 1, e to the power 2x plus 1. Okay, जसा हा एक्झाम्पल हा लॉगरिथमिक फंक्शनवर डिपेंड होता, तसा हा एक्झाम्पल एक्सपोनेन्शियल फंक्शनवर आहे, अँड वी नो दॅट द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सपोनेन्शियल फंक्शन इज एक्सपोनेन्शियल फंक्शन इटसेल्फ. ओके, डिफरन्शिएट y with respect to x we get. So dy by dx equals to d by dx e to the power 2x plus 1. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह हा e raised to x असतो, हे आपण पाहिलेला आहे. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ e to the power x इट इज e to the power x. ओके, तर मग इथे काय येणार आहे, e to the power x चा डेरिव्हेटिव्ह हा e to the power x येणार आहे, पण लक्षात घ्या आपण ह्या x चा डेरिव्हेटिव्ह काढलेला नाहीये, म्हणून इंटू मध्ये याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, दॅट इज 2x प्लस 1. मग हे काय होणार आहे, e to the power 2x प्लस 1, आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह काय राहणार आहे, 2. सो इट इज सिम्पली 2 इंटू e to the power 2x plus 1. So the derivative of e to the power 2x plus 1, it is 2 times e to the power 2x plus 1. Okay, pause the video and take a screenshot. Pause the video please. बंद कर तुला. ओके, जर सपोज कोणाला या एक्झाम्पल्समध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. ओके, जर कोणाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये एक्झाम्पल नंबर टाका आणि कमेंट करा. सो आय विल एक्सप्लेन वेल देम. ओके, आता जसं आपण काही एक्झाम्पल्स बघितले 11वीच्या बेसवर, सिम्पल एक्झाम्पल्स आपण पाहिले आहेत. अजून थोडंसं मोर जास्त एक्झाम्पल्स पाहूया. I have a textbook of 12th NCERT book. So in this book some examples are there. Okay, so we will find out them. That is sine of x square plus 5. Okay, here sine of x square plus 5.
तुम्हाला मी याच्या आधी सांगितलं होतं की तुम्ही आधी नेमकं फंक्शन्स समजून घ्या की नेमकं फंक्शन हे कोणत्या टाईपचं आहे. तर इथं आपला जो फंक्शन आहे तो साइन फंक्शन आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, अँड वी नो दॅट हाऊ टू फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ओके, सो फर्स्ट हिअर राईट डाउन डिफरन्शिएट वाय with respect to x, we get so dy by dx equals to d by dx of sine of x square plus 5. Okay, we know that the derivative of sine x is, okay, the derivative of sine x, it is simply cos x. Okay, मग sin x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? The derivative of sine x is cos x. Okay, a derivative of sin x, derivative of sin x is cos x. Okay, we simply find out the derivative of sin x is cos x. पण लक्षात घ्या, remember here we use only derivative of sin, that is sin चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? cos. पण आपण x चा अजून डेरिव्हेटिव्ह काढलेला नाहीये, सो इंटू मध्ये याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विसरू नका. सो व्हॉट इज x हियर? x काय आहे? x स्क्वेअर प्लस 5. ओके, सो cos ऑफ x स्क्वेअर प्लस 5 ॲज इट इज, आणि x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह हा 2x. ओके, आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा ऑलवेज 0 असतो. ओके, सो दॅट इज 2x इंटू कॉस ऑफ x स्क्वेअर प्लस 5. सो साइन ऑफ x स्क्वेअर प्लस 5चा डेरिव्हेटिव्ह आहे 2 टाइम्स x कॉस ऑफ x स्क्वेअर प्लस 5. ओके, जर कोणाला या प्रॉब्लेममध्ये जर कोणाला काही डाऊट वगैरे असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये प्लीज, जर तुम्हाला एक्झाम्पल समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करू शकता. ओके, so please pause the video and take a screenshot. So we solve next one example. Okay, pause करी we take one more example and then we stop the today's lectures. Okay, that is y equals to x root x. ओके, याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. सिम्पल आहे, जास्त काय नाही आहे. तुम्हाला आधी फंक्शन समजलेलं असणं गरजेचं आहे. आधी याचा आपण डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकत नाही. ओके, तर आपण इथं थोडं स्मार्ट वर्क करणार आहोत. काय आहे? दॅट इज एक्स. आता इथं मी तुम्हाला आधीच्या एक एक्झाम्पलमध्ये सांगितलं होतं की जर तुमच्याकडे सर्सवर जर डिपेंडेंट तुमच्याकडे एक्झाम्पल जर येत असतील तर तुम्ही आधी ते सर्सची व्हॅल्यू त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायचं विसरू नका. तर इथं रूट आहे, तर मग काय होणार? 1/2 होणार. आपण काय केलं? रूट इथून काढून टाकलं तर काय होणार? एक्सचा पॉवर 1/2 होणार. आणि इथं बघा दोघांचा बेस हा एक्स आहे, त्याच्यामुळे एक्स आणि पॉवरची काय होणार? ॲडिशन होणार. याचा पॉवर किती? 1 प्लस हाफ, इट इज डायरेक्ट 3/2. ओके, मग हा एक्झाम्पल थोडंसं सिम्पल आपण सिम्प्लिफाय केलं आणि त्याला सिम्पल वेमध्ये घेऊन आलो. दॅट इज y इक्वल्स टू एक्स टू द पॉवर 3/2. नाऊ सिम्पली वी कॅन फाइंड आउट द डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर 3/2. ओके, आपल्याला माहिती आहे एक्स टू द पॉवर यांचा डेरिव्हेटिव्ह काढायचा कसा. Okay, we know that the derivative of x to the power n, that is d by dx of x to the power n, it is n x to the power n minus 1. Okay, so differentiate y with respect to x, we get dy by dx equals to d by dx x to the power 3/2. Using the formula of x to the power n here, what is n here? It is 3/2. So take a 3/2 this side. ओके, नाव एक्स टू द पॉवर 3/2 मायनस 1. ओके, काय केलं आपण इथं फक्त आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे एक्स टू द पॉवर एनचा. एक्स टू द पॉवर एनचा फॉर्म्युला काय आहे? जो काही तुमचा पॉवर असेल तो या साईडला येणार आणि पॉवरमधून सिम्पली आपण 1 सबट्रॅक्ट करणार आहोत. मग काय होणार? 3/2 एक्स टू द पॉवर 3/2 मायनस 1. 3/2 मायनस 1, इट इज सिम्पली मायनस 1/2. ओके, इट इज सिम्पली मायनस 1/2. ओके, आता जो काही तुमचा पॉवर, इथे पॉवर हा आपला निगेटिव्ह आला तर त्याला खाली डिनॉमिनेटरला शिफ्ट करायचं विसरायचं नाही. जेव्हा पण तुमचा पॉवर हा निगेटिव्हमध्ये येणार तेव्हा त्याला ऑलवेज डिनॉमिनेटरमध्ये शिफ्ट करायचं. ओके, मग काय होणार? इट इज 3/2 टाइम्स एक्स टू द पॉवर 1/2. नाव 3/2 रूट एक्स. जसं आपण एक्सचा पॉवर, जसं इथं रूट एक्स होतं त्याचं आपण 1/2 घेतलं, तसं आपण एक्सच्या पॉवर 1 म्हटलं काय करणार? रूटमध्ये कन्वर्जन करणार. ओके, सो y इक्वल्स टू एक्स रूट एक्स, द डेरिव्हेटिव्ह ऑफ y इक्वल्स टू एक्स रूट एक्स इज सिम्पली 3/2 रूट एक्स. ओके, या प्रॉब्लेमबद्दल जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये एक्झाम्पल्स टाकून तुम्ही मला डाऊट विचारू शकता. ओके, आणि प्लीज पॉज द व्हिडिओ अँड टेक अ स्क्रीनशॉट. ओके, मला असं वाटतं या सेशनमध्ये आपण बरेचसे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. उद्या आपण जो माझा दुसरा काही व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये आपण 12th वर जो 12thचा तुमचा जो डिफरन्शिएशन चॅप्टर आहे
जो 12वीचा जो तुमचा सिलेबस बदललेला आहे आणि त्याचा जो पेपर 2 मधला जो फर्स्ट चॅप्टर आहे डिफरन्शिएशन, तो आपण उद्यापासून स्टार्ट करणार आहोत. आणि प्लीज जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब चॅनलला करा आणि शेअर करायचं विसरू नका. ओके, थँक्यू सो मच.